नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोण एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्र पोस्ट भरतीचं सामान्य ज्ञान याचा दुसरा जो प्रश्नसंच आहे तो आपण इथे डिस्कस करतोय. बघा, हा जो प्रश्नसंच असणार आहे हा सर्वच परीक्षेसाठी उपयोगाला येणारा आहे. यामध्ये मग पोलीस भरती असेल, त्यानंतर तुमच्या SSCच्या एक्झाम्स असतील, या सगळ्यांसाठी हे कामाला येणारा पार्ट आहे. चला तर मग आपण बघूया. यामध्ये जो पहिला प्रश्न आपल्याला इथे दिसतो तो आहे, गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षारांच्या अभावामुळे होतो? तर हा आयोडीनच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. गलगंडाचा जो असतो हा आजार जो आहे तर याची आयोडीनची जी कमतरता आपल्या शरीरामध्ये असते त्यासाठी हा त्यामुळे हा आजार आपल्याला इथे होतो. त्यानंतर जे आहे तर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? नॉर्मल जे आहे तर आपल्या शरीराचे जे तापमान असते ते असते 37 अंश सेल्सिअस इतके. 37 असते जे नॉर्मल जे निरोगी व्यक्ती आहेत यांचे. त्यानंतर क्षयरोग कशामुळे होतो? क्षयरोग जीवाणूमुळे होतो. क्षयरोग जो असतो तो जीवाणूमुळे होतो. त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलेले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे न्यू दिल्ली या ठिकाणी. ट्रायचे जे आपले मोबाईल आहेत यासाठीचं जे कंट्रोल करते, नियंत्रण ज्याच्या या सर्व कंपन्यांवरती करते, त्यांचं हेडक्वार्टर असलेलं कुठे? तर यांचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला. पपुआ न्यू गिनीचे चलन काय आहे? किना. किना हे पपुआ न्यू गिनीचे चलन आहे. त्यानंतर जिदुआ कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य आहे? तर हे पंजाब राज्यातील आहे. पंजाबचा भांगडा सुद्धा हे प्रसिद्ध नृत्य आहे. त्यानंतर जागतिक संग्रहालय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक संग्रहालय दिन हा 18 मे रोजी साजरा केला जातो. पवना धरण कोणत्या राज्यात आहे? पवना हे जे धरण आहे हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. भारतीय हवामान विभागचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? भारतीय हवामान खात्याचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे न्यू दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर पंचायती राजचे सध्याचे मंत्री कोण आहेत? पंचायती राज हे जे डिपार्टमेंट आहे याचे सध्याचे मिनिस्टर आहेत नरेंद्र सिंग तोमर. सज्जनगड वन्यजीवन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. पुढीलपैकी कोणत्या आर्टिकल्स मूलभूत अधिकार आहेत? आर्टिकल 12 ते 35च्या दरम्यान मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. जे मूलभूत अधिकार येतात ते येतात आर्टिकल 12 ते 35, कलम 12 ते 35 मध्ये. देशातील सर्वात मोठे चहा उत्पादन राज्य कोणते आहे? इथं राज्य पाहिजे तर त्या ठिकाणी आसाम हे राज्य आहे. देशातील सर्वात मोठे चहा उत्पादक राज्य कोणते आहे? तर ते आहे आसाम. त्यानंतर राज्य सरकारचे कार्यकारी प्रमुख आहेत. राज्य सरकारचे कार्यकारी जे प्रमुख आहेत ते आहेत राज्यपाल. राज्यपाल हे कार्यकारी प्रमुख आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार काय आहे? भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार जो आहे तो आहे शेती. त्यानंतर सर्वात मोठा आणि सर्वात जुना समुद्र कोणता आहे? सर्वात मोठा याचं नावच आहे प्रशांत. प्रशांत महासागर हे सर्वात मोठा समुद्र आहे आणि त्यानंतर हा जुना पण आहे प्रशांत महासागर. त्याचं नावच आहे प्रशांत. त्यानंतर लाल माती सामान्यतः कोणत्या प्रदेशात आढळते? दख्खनच्या पठारात पूर्व आणि दक्षिणेचा भाग जो आहे इथे लाल माती सामान्यतः आढळते. कर्नाटकातील जोग हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? शरावती नदीवरती आहे. जो जोग धबधबा आहे तो. जोग धबधबा कुठे येतो? तर कर्नाटक राज्यामध्ये येतो. खालीलपैकी कोणते धातू मुख्यतः इलेक्ट्रिक बल्बच्या तंतूसाठी वापरले जाते? टंगस्टन ही इलेक्ट्रिक बल्बमध्ये यूज करण्यात येते. जी आपल्याला तार दिसते इलेक्ट्रिक बल्बमध्ये ती जी तार असते तर ही तार टंगस्टनची बनलेली असते.
उस्मानीय विद्यापीठ कुठे आहे? उस्मानीय विद्यापीठ हैदराबाद मध्ये आहे. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? नीळशी संबंधित होता. जो चंपारण्य आहे इथे शेतकऱ्यांनी जो लढा केलेला होता हा नीळशी रिलेटेड होता. राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. येलो कार्ड सामान्यतः कोणत्या खेळात वापरला जातो? येलो कार्ड हे फुटबॉल मध्ये यूज करण्यात येते. भारतातील प्रथम लीचेन पार्क येथे आहे. उत्तराखंड मध्ये आहे. कोणत्या राज्यात आहे तर ती उत्तराखंड राज्यामध्ये आहे. काकरापर अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यामध्ये आहे काकरापर अणुऊर्जा केंद्र. संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या पहिल्या विमानतळाचे नाव सांगा. पांडिचेरी हे आहे पहिलं विमानतळ की जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ आहे. भारतामधील हे पहिलं विमानतळ आहे की जे पूर्ण वेळ सौर ऊर्जेवरती चालणार आहे. त्यानंतर चिराग चंद्रशेखर सेठ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? शूटिंगशी संबंधित आहेत. वन नेशन वन रेशन कार्ड कार्यान्वित करण्याचे सरकारचे लक्ष आहे. 31 मार्च 2021 पासून वन नेशन वन रेशन कार्ड ही स्कीम इथे सुरू होणारी आहे भारतामध्ये. 31 मार्च 2021 पासून. जगातील सर्वाधिक लांब हायवे बोगदा खालीलपैकी कोणता आहे? अटल बोगदा हा जगातील सर्वात लांब हायवे बोगदा आहे. या अटल बोगद्या संदर्भात एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे, तुम्ही तो सुद्धा बघू शकता. ज्या पद्धतीने आपल्याला पोस्टाच्या परीक्षेमध्ये 30 क्वेश्चन येणार आहेत त्या पद्धतीने आपण 30 क्वेश्चनचं डेली डिस्कशन करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. हे जे आपलं YouTube चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या तुम्हाला PDF पाहिजे असतील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, तुम्ही त्यावरती जॉईन व्हा, तुम्हाला PDF वगैरे त्यावरती मिळतील. चला तर मित्रांनो थांबूया आपण या ठिकाणी. धन्यवाद.